नमस्कार. आज तुम्हाला एक छोटी केस स्टडी सांगणार आहे. एक व्यक्ती आली होती. तिने पहिल्यांदा सांगितलं की मला माहिती आहे मला काय होतं आहे, की मला प्रचंड भीती वाटते. ती नक्की कशामुळे वाटते काय हे सगळं आम्ही त्याच्या आयुष्याविषयी सगळं बोललो डिटेलमध्ये. तर तो म्हणाला बेसिकली मी ड्राईव्ह करत असताना आजूबाजूला वाहनांची गर्दी झाली की खूप लाँग ड्राईव्हला जायचं आहे मला, किंवा मी एकटाच आहे गाडीमध्ये, तर त्याची मला भयंकर भीती वाटते. इतकी की अँझायटी व्हायला सुरुवात होते आणि मग मला असं वाटतं की बाहेरच पडू नये. सो असं झालेलं आहे की मी कित्येक दिवस गाडीच काढलेली नाही आहे. प्रत्येक वेळेला मी ठरवतो की नाही आता मी आज काहीही झालं तरी आज रविवार आहे, मी बाहेर पडणारच. गाडी चालवून मी अमुक एका माझ्या घरापासून निदान एक किलोमीटरवर तरी जाणार. पण ते होतच नाही. मी गाडीत बसतो, गाडी सुरू करतो, पण पुन्हा एकदा मला प्रचंड भीती वाटायला लागते. मग सगळा शोध घेता 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 लक्षात आलं की त्याच्या कधीतरी लहानपणी असं त्याला गाडीतनं जाताना काहीतरी ॲक्सिडेंटसारखा थोडासा झाला होता आणि ती मेमरी त्याची एवढी स्ट्रॉंग होती की त्याला आतासुद्धा गाडी घेतल्यानंतर पुन्हा चालवायला लागलं की ती मेमरी ट्रिगर व्हायची. मग आता काय करायचं? कधीकधी काय असं काही मेडिटेशनचे कोर्सेस ना, हे केस जशी येते ना त्या पद्धतीने तयार होतात. त्यातलंच हे आहे. मग मी खास त्याच्या निमित्ताने प्रत्येक चक्रातली भीतीची भावना हील करण्याच्या दृष्टिकोनातून मेडिटेशन तयार केलं आणि ते त्याला दिलं. म्हणजे 11 दिवस तुम्हाला मेडिटेशन दिलं जातं मूलाधार चक्रातली भीतीची भावना कमी होण्याकरता. मग दुसरं दिलं जातं स्वाधिष्ठान चक्रातलं मेडिटेशन. 11 दिवस ते ऐकायचं भीतीची भावना कमी होण्याकरता. असं करत 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 ऑराचं क्लिन्झिंग बॅलन्सिंगसुद्धा मेडिटेशन ऐकून त्याने केलं आणि त्याची ती भीतीची भावना बऱ्यापैकी कमी झाली. तुम्हालाही जर अशी खूप काही वेळी गोष्टींची भीती वाटत असेल तर तुम्ही नक्की खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि हा मेडिटेशनचा कोर्स नक्की करा. काही लोकांच्या बाबतीत काहीतरी हरवायची गमवायची भीती असते किंवा काहीतरी वाईट होण्याची भीती असते. आता कोविडच्या काळामध्ये भीतीच्या इतक्या वेगवेगळ्या छटा म्हणा किंवा प्रचंड प्रमाणात भीती आपण प्रत्येकाने अनुभवलेली आहे. त्यामुळे त्याचाही जो इम्पॅक्ट तुमच्यावर राहिला असेल किंवा कुठल्या सडन एखाद्या ॲक्सिडेंटमधून तुम्ही गेला आहेत किंवा काही वाईट अचानक घडलेलं आहे तेव्हापासून काही भीती तुमच्या मनात असेल तर जरूर तुम्ही हा कोर्स करा आणि स्वतःच्या मनावरचा जो भीतीचा पगडा आहे, पूर्वी ज्या काही घटना घडल्या आहेत त्याच्यामुळे निर्माण झालेला, तो हील करा आणि स्वतःला शांत करा. ह्या कोर्सविषयीच्या अधिक माहिती करता खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा.